भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका। मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरी आपुला जवळी घेता शिण गेला। दावी प्रेम भाती आणि अंगावरी चढते, देह विसरी आपुला जवळी घेता शिण गेला। तुका संता पुढे पायी झोंबे लाडी कोडे, देह विसरी आपुला जवळी घेता शिण गेला। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृतकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। ते नमस्कारोनि आता यदक्षरमनाख्यम् आनन्दमजजीवनं, श्रीमन्निवृत्तिनाथीति ख्यातं दैवतमाश्रये, शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये श्रीसरस्वत्यै नमोऽस्तुते। हसितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे, सुरतरुवर्षाः लेखनी पत्रमुर्मि, लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं, तदपि तव गुणानामीश पारं दयावती। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची, मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरी आपुला जवळी घेता शिण गेला। परमात्मा स्वरूप थोडा ऐकू कमी करा। बसलेल्या सर्व श्रोतृवृंद माईबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून, जगद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज, मुक्त कैवल्य तेजोनिधी, साधकांचे माईबाप, योगियांची माऊली, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई, भक्तजन हृदय सम्राज्ञी जनाबाई, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या नैमित्तिक हरि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल विठ्ठल सेवेकरता गायण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आई आणि लेकराच्या
गोड नात्याच्या माध्यमातून संतांची महती या जगाला समजविणारा गोड अभंग सदर सेवेकरता सादर केलाय. विठ्ठल विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर ज्या निमित्ताने ही सेवा आहे त्या निमित्ताचा परिचय करून देणं अगत्याचं आहे. आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या या गावामधील या भगत परिवारातील कैलासवासी द्वारका शिवाजी भगत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ही हरिकीर्तनाची सेवा आदरणीय परमार्थ परमस्नेही ज्ञानेश्वर काका धुमाळ यांच्या संपर्कातून आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा आजचा हा योग जुळून आला. विठ्ठल विठ्ठल. ज्या माऊली तुमच्या आमच्यातून निघून गेलेल्या आहेत, ज्या आई तुमच्या आमच्यातून निघून गेलेल्या आहेत, कैलासवासी द्वारका शिवाजी भगत, कैलासवासी द्वारका शिवाजी भगत आईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. आणि वर्षानंतर येणारा हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, पुण्यतिथीचा कार्यक्रम, सर्व मुलं बाळ मुली नातेवाईक मंडळी भाऊबंद मंडळी या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहेत. आजची ही हरिकीर्तनाची सेवा ज्यांच्या स्मरण प्रित्यर्थ आहे त्या द्वारका आई या माऊलींचं जीवन जर आपण बघितलं तर अतिशय गोड जीवन या आईंचं होतं. आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतोय, वर्षभर महिन्याचं जेवण त्या ठिकाणी घातलं, पिंडदान वगैरे सगळं व्यवस्थित केलं. आज वर्षानंतर वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवतोय आणि आमच्या सगळ्यांच्या मनात इच्छा आहे की आईंना सद्गती मिळावी, मुक्ती मिळाली पाहिजे. याच्याकरता आपल्या सगळ्यांचा खटाटोप असतो, प्रयत्न असतो. जी व्यक्ती तुमच्या आमच्यापासून दूर गेलेली आहे तिला परलोकीमध्ये चांगली गती मिळावी, चांगलं स्थान मिळावं, मुक्ती नाम मोक्ष मिळावा याच्याकरता प्रयत्न आहे. मुक्ती मिळावी याच्याकरता आपल्या सगळ्यांचे प्रयत्न असतात. आणि आईंना मुक्ती मिळाली असेलच यात शंका नाही, यात वाद नाही. त्याचं पहिलं कारण असं आहे की माणसाला मुक्ती साधावया करता जे स्थान आमच्या संतांनी सांगितलंय, जे द्वार आमच्या संतांनी सांगितलंय, ज्ञानोबाराय म्हणतात की 4 मुक्ती साधल्या पाहिजे: सायुज्यता, स्वरूपता, समीपता आणि सलोकता. या 4 मुक्ती मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर त्याला साधता आल्या पाहिजे. आणि याच्याकरता त्याने काय केलं पाहिजे तर देवाची द्वारी उभा क्षण भरी काय होईल तेणे मुक्तीचारी साधिल्या. 4 मुक्ती त्याला मिळतील. म्हणून मुक्ती मिळवण्याकरता ज्या द्वारांचं वर्णन सांगितलं गेलेलं आहे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आणि शास्त्रामध्ये, ते 7 द्वार त्या सप्तपुऱ्या मुक्तीदायिनी आहे. आणि त्याच्यामध्ये वर्णन केलंय अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिनी. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका आणि पुरी, द्वारावती चैव. द्वारावती म्हणजे द्वारका. गुजरात मध्ये असलेली ही द्वारका हे मुक्तीचं स्थान आहे, हे मुक्तीचं द्वार आहे. या ठिकाणी जो जातो त्याला मुक्ती मिळते. किंबहुना ही द्वारका मुक्तीदायिनी आहे, या सप्तपुऱ्या मुक्ती देणाऱ्या आहे. आणि अशा मुक्तीदायिनी स्थानावर असं मुक्तीदायिनी असणारं पवित्र स्थान म्हणजे द्वारका. आणि हे द्वारका जे नाम ज्यांनी धारण केलं होतं अशा आई म्हणजे द्वारका आई. आणि नुसतं नाव द्वारका नव्हतं बरं का, तर द्वारकेला सुद्धा त्या जाऊन आल्या होत्या. जीवनामध्ये अनेक तीर्थयात्रा त्यांनी केल्या होत्या. काशी असेल, मथुरा असेल, अयोध्या असेल, 4 धाम असेल, द्वारका असेल, म्हणजे नावही द्वारका. आणि द्वारकेतील द्वारकाधीशाचं दर्शन सुद्धा त्यांनी जीवनात आल्यानंतर घेतलं होतं. हे खूप महत्त्वाचं. असं पवित्र नाम ज्यांनी धारण केलं होतं, नुसतं पवित्र नाम धारण केलं नाही तर त्यामुळे त्यांचं जीवन सुद्धा पवित्र झालं होतं. तुम्ही म्हणा तुम्ही फक्त नावावरून म्हणता का त्या मुक्त झाल्या असतील, तर नाही. अजून दुसरी गोष्ट आपल्याला सांगेल. मनुष्य जन्माला आल्यानंतर व्यवहारामध्ये वागत असताना, समाज व्यवहारामध्ये
नामकरण नावाचा संस्कार सांगितला गेलेला आहे. आणि 16 संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार हा हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय, उपजली या बालकाशी नाम नाही तये पाशी ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. एखादा बालक जर घरामध्ये जन्माला आला ना तर ताई आम्ही त्याला नाव ठेवत असतो. नाव चांगलं ठेवलं पाहिजे बरं का. नाव चांगलं ठेवलं पाहिजे, आपलं कर्तव्य, आपण नाव चांगलं ठेवलं पाहिजे. पुढे जाऊन जर तो चांगला वागला नाही तर लोक त्याला नावं ठेवतातच, हा विषय वेगळा आहे. पण नाव आपण चांगलं ठेवलं पाहिजे. का चांगलं ठेवलं पाहिजे त्याचं कारण आहे दादा. का चांगलं ठेवलं पाहिजे? कारण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नामकरण हा संस्कार आहे. आणि नाव ठेवत असताना कुळ, गोत्र, ग्रह, नक्षत्र हे सगळं बघून ते अक्षर काढलं जातं. आणि त्या अक्षराहून जर आपण नाव ठेवलं तर त्या नावाचा परिणाम त्याच्या जीवनावर होत असतो, त्याच्या व्यवहारावर हळूहळू होत असतो. आणि म्हणून नाव चांगलं असलं पाहिजे. आणि नाव जर आम्ही चांगलं ठेवलं, म्हणून पूर्वीचे लोक देवांची नावं ठेवायची. राम नाव ठेवायचे, कृष्ण नाव ठेवायचे. त्या मुलाच्या जीवनावर त्याचा परिणाम व्हायचा त्या नामाच्या. एवढंच नव्हे, जो त्याला आवाज द्यायचा ना त्याच्या मुखात सुद्धा देवाचं नाव यायचं. अरे ए रामा, ए कृष्णा, ए कन्हैया असं नाव यायचं. पण आजकाल नावं फार लोक वेगळी ठेवायला लागली. देवाची नावं ठेवतच नाही, पण कमीत कमी जे ठेवायचे ते तरी चांगले ठेवा. ते तरी चांगले ठेवा. त्या नावाला काहीतरी अर्थ असला पाहिजे दादा बरं का. ऐका, जे तुम्ही नाव ठेवता मुलाला आणि त्या नावाने तुम्ही ओरडता, त्याला आवाज देत असताना त्यावेळेस त्या नावाचे संस्कार, त्या नावाच्या अर्थाचा परिणाम त्या मुलाच्या जीवनावर, त्याच्या व्यवहारावर होत असतो. म्हणून नाव चांगलं असलं पाहिजे. आईंचं नाव सुंदर द्वारका. आणि म्हणून ती द्वारका नगरी जितकी पवित्र होती तितकंच पवित्र जीवन ह्या माऊलीचं होतं महाराज. तितकंच पवित्र जीवन. जीवनामध्ये खूप कष्ट केले, कष्टाने हा संसार उभा केला. 2 सुपुत्र आहेत, 2 सुकन्या आहेत, गोड असा परिवार आहे. बाबा जाऊन खूप वर्ष झाले. मुलगी लहान असताना 7वी 8वीला असताना बाबा गेले. परंतु बाबा गेल्यानंतर या घराचा बाप जर कोण झाली असेल तर ती आई आहे. बाप झाली. मुलांना कधी बापाची आठवण होऊ दिली नाही, कधी आठवण होऊ दिली नाही. ताई दादा ऐका ना, या आईने ह्या परिवाराकरता, या कुटुंबाकरता जीवाचं रान केलं, काबाड कष्ट केले, मेहनत केली. स्वतःचं सुख बाजूला सोडून मुलाबाळांच्या सुखासाठी, त्यांना मोठं करण्याकरता समाजाच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिलं एका माऊलीने. आणि बरं का, महत्वाची गोष्ट आपल्याला सांगेल, एखाद्या स्त्रीच्या जीवनातील पती ज्यावेळेस तरुण वयामध्ये, मुलं लहान असताना तिची साथ अर्ध्यावर सोडून निघून जातो ना, त्यावेळेस जगणं हे बोलण्या इतकं सोपं नसतं. बोलण्या इतकं सोपं नसतं. कारण त्या स्त्रीला मुलाबाळांना तर सांभाळायलाच लागतं, परंतु त्याचबरोबर समाजाच्या सुद्धा अनेक प्रश्नांना, अनेक गोष्टींना तिला उत्तर द्यायचं असतं. ती बाहेर पडत असताना तिचा आचार विचार एकट्या स्त्रीचं सगळे लोक बघत असतात. जिचं कुंकू शाबूत आहे, जिचं कुंकू मजबूत आहे, सौभाग्याचं लेणं टिकून आहे, तिचं जगणं साधं असतं मी म्हणेल एक वेळ. परंतु जिचं कुंकू लवकर गेलंय त्या आईला मुलाबाळांसाठी या जगाशी, या समाजाशी लढत असताना हा लढा देणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. कारण तिला घर सांभाळायचं असतं, त्या कुटुंबाची जबाबदारी असते. तिला फक्त स्वयंपाक नाही करायचा, तर तिला त्या मुलांना समाजामध्ये उभं सुद्धा करायचंय. स्वतःची जबाबदारी सांभाळून मुलांना सुद्धा जबाबदारीची जाणीव तिला करून द्यायची आहे. आणि हे सगळं करत असताना अंतःकरणाचे, जीवाचे काय घालमेल होते ना ते फक्त तिला माहिती. कारण मुलं लहान आहे, किती झालं तरी मनातली गोष्ट जी पतीला सांगू शकतो ती मुलांना नाही सांगू शकत, ती मुलीला नाही सांगू शकत. पण आधार घराचा तोच निघून गेलाय, सांगायचं कोणाला? अंतःकरणात होणारी दुःखांची घालमेल, अंतःकरणात दुःख गिळून टाकावं, मनातलं दुःख मनात झाकून ठेवावं आणि मुलांसमोर आल्यानंतर अश्रू पुसून स्मित हास्याने त्यांना जगायला शिकवावं. ती आई आहे, ती आई आहे. आणि या परिवाराची अशी खमकी आई, मुलाबाळांना आधार देणारी आई, या परिवाराचा बाप असणारी आई
आज वर्ष झालं या परिवाराला सोडून निघून गेले, परिवाराला सोडून निघून गेले. सोडली आई मुलाली कराना सोडनी गेली मुलाली कराना आई 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 आग मारू मी कुणाला आई 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 आग मारू मी कुणाला सोडनी गेली आई मुलाली मारू मी कुणाला. बाप गेल्यानंतर आई म्हणजे सर्वस्व होते या घराचं, या कुटुंबाचं. पण आता आई म्हणून कुणाला हाक मारायचं. लेकीने सांगितलं बसल्या बसल्या, ताई आई होती ना तर महिन्याला घरी येणं व्हायचं, पण आज आई गेली तर या घरात पाऊल देऊशी वाटत नाही. आणि खरंय बरं का, बाई माणसाला, त्या बाई माणसाचं माहेर तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरामध्ये आई आहे, आधार देणारा बाप आहे, तोपर्यंतच बाईचं माहेर पण आहे. एकदा आधार देणारा बाप गेला, जीव लावणारी आई गेली ना की मग माहेर पण संपतो. नाही त्या घरात पाऊल टाकूशी वाटत. लेक घरात आली ना की लेकीच्या मागं पाणी घेऊन फिरते ती आई असते. भाऊजई कामात असते, भाऊ कामाला जात असतो, मुलं बाळ त्यांच्या त्यांच्या कामात असतात, पण लेक माहेरात आल्यानंतर त्या लेकीसाठी वेळ काढते आणि तिच्या जवळ बसून सुखदुःखाच्या गोष्टी सांगते ना, ती फक्त आई असते. कितीही परिस्थिती खराब असो ताई, किती परिस्थिती खराब असो, तुमच्याकरता लोणचं पापड बनवल्यानंतर लेकीसाठी अर्धा किलोचं वेगळं काढून ठेवते ना, ती आई असते. व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे आई आहे. काल परवा एक छान दृश्य पाहण्यात आलं व्हॉट्सअपवर. एक मुलगा आपल्या पत्नीला मुलांना घेऊन हॉटेलला जेवायला चालला होता आणि आई दारात उभी होती. आई त्या मुलाला म्हणते, बाळा हॉटेलमध्ये जेवण आलं ना, जेवायला सुरुवात केलं ना, फक्त घरच्या फोनवर एक मिस कॉल दे, म्हणजे मला कळलं माझं लेकरू जेवलं म्हणून. तुम्ही जेवल्याशिवाय जिच्या पोटामध्ये अन्नाचा कण जात नाही ती आई आहे, ती आई. दादा तुम्ही किती मोठे व्हाओ, किती मोठे व्हा, तुमचा संसार सुरू होतो, तुमची मुलं बाळ जन्माला येतात, ती मोठी होतात, पण जोपर्यंत तुमची आई घरात असते ना आणि तुम्ही जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत जिच्या पोटात अन्नाचा कण जात नाही, तोपर्यंत जिला झोप लागत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही, ती आई आहे. दादा 12 वाजू दे, 1 वाजू दे, 2 वाजू दे, लेकरू जोपर्यंत घरात येत नाही ना तोपर्यंत डोळा नाही लागत तिला. 17 वेळा उठून हॉलमध्ये चेक करेल, आला का, आला असेल तर जेवला का, काही खाल्लं का. कधी कधी माणूस ना तारुण्याच्या भरामध्ये व्यवहारात जगत असताना, नोकरी करत असताना कामाचं टेन्शन असतं. घरात बाहेरून जाताना आईने विचार, बाळा जेवून जा रे, पटकन आईला बोलून जातो, आई सारखं मागं लागू नको बरं, त्रास देऊ नको मला, खूप कामाचं टेन्शन आहे. असं बोलल्यानंतर आईला सुद्धा राग येतो. ज्या मुलाच्या ती काळजी करते तिला राग येतो. पण दादा तुम्ही कितीही रागात तिला चिडून बोलल्या ना तरी तुम्ही संध्याकाळी घरी येईपर्यंत जिचा राग शांत झालेला असतो आणि पुन्हा तुम्हाला प्रेमाने जवळ घेऊन विचारते, बाळा बरा आहेस ना, टेन्शन घेऊ नको, मी आहे बरं का तुझ्यासाठी, हे विचारते, प्रेमाने जवळ करते, ती आई आहे. आता किती वेळा आम्ही आवाज दिला ना, ये ना परतून घराला माझी आई ग, तुझ्या गावातला तुझ्या गावातला डोल लागल्याने ग, कशी अचानक तू आम्हाला सोडून गेलीस ग, हे न परतून घराला
माझे आई ग ये न परतून घराला माझे आई ग परतून घराला माझे आई ग ये ना परतून घराला माझे आई ग वाट तुझीच बघताव ग माझे आई ग ये न परतून घराला माझे आई ग परतून घराला माझे आई ग ये ना परतून घराला माझे आई ग आई तुझ्या वाटाला माझं डोलं लागलं ग कशी अचानक तू आम्हाला सोडून गेलीस ग ये ना परतून घराला माझे आई ग वाट तुझी खबर ग माझे आई ग ये ना परतून घराला माझे आई ग सणावाराला हाऊस नाही आई तुझ्या गणस्ज्ञान आई तुझ्या गणस ज्ञान आई तुझ्या गणस ज्ञान अग सणावाराला हाऊस नाही आई तुझ्या गणस्ज्ञान आई तुझ्या गणस ज्ञान आई तुझ्या गणस ज्ञान आनंद आमचा हरपून गेला आई तुझ्या गजान्यान आई तुझ्या गजानन आई तुझ्या गजानन हे आनंद आमचा हरपून गेला आई तुझ्या गजान्यान आई तुझ्या गजानन आई तुझ्या गजानन पोरा तुझी हाक मारता पोरा तुझी हाक मारता गेला माझं आई ग गेला माझं आई ग येणं परतून घराला माझे आई ग वाट तुझी बघताल ग माझे आई आई ग माझे आई ग येईना परतून घराला माझे आई ग सणावाराला हौस नाही आई तुझ्या गणस ज्ञान. आणि खरोखरच बसल्या बसल्या घरात ज्यावेळेस सहज आईविषयी विचारलं ना, लेकीच्या सुनेच्या डोळ्यात अश्रू आले महाराज. लेकीने सांगावं गणपतीला ना सगळ्या मावश्या, सगळे मामा, सगळ्या जावा, सगळ्या काकी काकी सगळ्या एकत्रित येतात. पण आज आई नाही ना, तर सण आम्हाला माहिती नाही, काही कार्यक्रम आमच्या घरात आम्हाला माहीत नाही, करूशी वाटत नाही. का? कारण आई आमची खूप हौशी होती, खूप हौशी. कुठलाही कार्यक्रम असेल ना तर सगळ्यांना सगळं करणार, सगळ्यांशी झिजणार, सगळ्यांना एकत्र नांदवणार, सगळ्यांसाठी करणार. ती म्हणजे द्वारका आई. सगळ्यांना एकत्र बोलवून सगळ्यांशी प्रेमाने नातं जोडणार ती आई. आज ह्या परिवारातून निघून जाऊन वर्ष झालंय. अचानक जाणं झालं. एक 15-20 मिनिटं फक्त थांबल्या. खमक्या होत्या पण वेळेवर दवाखान्यामध्ये गेल्या, हॉस्पिटलमध्ये गेल्या, व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली आणि घाबरल्या. काहीतरी कार्यक्रम होता आणि म्हणून कार्यक्रमाचं ठरलंही होतं की लग्नाला जाऊया, तिकडून घरी येऊया, तिकडून इकडं जाऊया. अचानक फोन आला आणि मुलं बाळं पाहुणे रावळे जाऊण्याच्या आतच या जगाचा निरोप आईने घेतला. डोळे मिटले ते कायमचेच. पुन्हा कधी न येण्याकरता, पुन्हा कधी न दिसण्याकरता, न दिसण्याकरता या परिवाराला आई सोडून गेल्या. आता सहवास जरी संपला ना तरी तिच्या गोड आठवणी, तिच्या गोड स्मृती सुगंध देत राहतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ह्या द्वारका आईची आठवण या परिवाराला होत राहील, या परिवाराला होत राहील. आई आमच्यासाठी करते. वात्सल्य जीवन जिचं असतं, प्रेमाचं जीवन, मायेचं जीवन जिचं असतं, शेवटच्या श्वासापर्यंत लेकराचा विचार करते, लेकराचा विचार करते शेवटचा.
म्हणून या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, पण या जगामध्ये श्रीमंत माणूस कोणाला म्हणायचं? श्रीमंतीची व्याख्या कशात मोजायची? ज्याच्याकडे खूप मोठा बंगला आहे, 4-4 गाड्या आहेत, गळ्यामध्ये सोनं नाणं आहे, त्याला श्रीमंत म्हणावं का? एकाने फार सुंदर गोड वर्णन केलंय. तो म्हणतो, चेहरे की चमक और मकान की ऊंचाई पर मत जाना, चेहरे की चमक और मकान की ऊंचाई पर मत जाना, जिस घर के माँ बाप खुश हैं समझ लेना वो घर दिल के अमीरों का है, वो घर दिल के अमीरों का है. ते श्रीमंताचं घर आहे. नाहीतर खूप मोठा बंगला बांधलाय, पण आई वडील त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान नाहीये. आग लागो त्या बंगल्याला, काही उपयोग नाही महाराज. एवढा मोठा बंगला असून जर आई वडिलांच्या चेहऱ्यावर सुख तुम्हाला आणता येत नसेल, तर तुमची श्रीमंती, तुमची धन दौलत, गाड्या घोड्या, सोनं नाणं काही कामाचं नाही महाराज, काही कामाचं नाही. म्हणून ज्या आईने आयुष्याचं रान केलंय, आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन मुलांसाठी केलंय. अरे 20,000 जर महिन्याला घरात येत असतील ना, तर मुलांसाठी 40,000चे स्वप्न बघते ना, ती आई असते, तो बाप असतो महाराज. क्षमतेच्या पलीकडे जाऊन जे करतात ते आई वडील असतात. आपल्या मुलांसाठी आयुष्य जिजवतात ते आई वडील असतात. आणि म्हणून या आई वडिलांकडे पाहिल्यानंतर माझ्या संत, त्या आई वडिलांकडे पाहिल्यानंतर संतांचं हृदय, संतांचं अंतकरण भरून येतं. त्या आईचं गोड जीवन, त्या आईचं प्रेमळ जीवन पाहिल्यानंतर माझे संत जेव्हा जेव्हा त्या आईच्या जीवनाकडे पाहतात आणि त्या आईचं लेकराप्रती असणाऱ्या समर्पणाकडे पाहतात, त्या वेळे माझ्या तुकोबरायनं आठवण होते, ती संतांची आठवण होते. आईचं जसं लेकराप्रती प्रेम असतं, किचनमध्ये काम जरी करत असेल ना, तरी हॉलमध्ये असणाऱ्या लेकरावर तिचं लक्ष असतं, तिचं चित्त वाहत असतं, त्या लेकरावर तिचं लक्ष असतं. उठला असेल का तो, जेवला असेल का पोटभर, पोट भरलं असेल का त्याचं. दादा, आईचं प्रेम असं आहे ना की जन्म झाल्यानंतर नाही बरं का, जन्म झाल्यानंतर नाही. तुम्ही गर्भात असताना जी तुमच्यावर प्रेम करते, जन्माच्या अगोदर जी तुमच्यावर प्रेम करते, ती आई आहे, ती आई आहे. गर्भात असताना लाता जरी मारल्या ना, लाता जरी मारल्या बाळाने, तरी जिला सुख होतं, जी आशीर्वाद देते ती आई आहे. म्हणून एक वाक्य मला नेहमी सांगावं असं वाटतं, दादा, या जगामध्ये तुम्ही नमस्कार केल्यानंतर सगळेच तुम्हाला आशीर्वाद देतील, नवल नाही. पण तुम्ही नमस्कार न करताही जिचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो, ते एकमेव दैवत म्हणजे मातृदेव आहे, एकमेव दैवत म्हणजे आई आहे. तिचा आशीर्वाद सदैव पाठीशी असतो. तुम्ही कुठेही जा, जे तुमचा विचार करत असते. मग आता आई गेली आहे, आई म्हणून कोणाकडे बघायचं? कोण आम्हाला आधार देणार? कोण आम्हाला जवळ करणार? कोण आमच्या चुकांवर पांघरून घालून आम्हाला क्षमा करणार? कोण आमचं सांत्वन करणार? किती दुःख आलं ना तरी जी पाठीवरून प्रेमाचा हात फिरवते, अशी आई आता आमची कोण होणार दादा? कोण आम्हाला आईसारखं प्रेम देणार? कोण आम्हाला जवळ करणार? बरं का सज्जनो, घाबरू नका. आमच्या वारकरी संप्रदायाने सांगितलं, आई गेली ना, आई काय करायची? तुम्हाला जवळ करायची, तुमच्या चुकांवर पांघरून घालून तुमच्यावर मायेचं पांघरून टाकायची, तुम्हाला समजून घ्यायची. तुम्ही किती अपराध केले तरी जिच्या द्वारामध्ये गेल्यानंतर तिथे प्रत्येक अपराधांना क्षमा असायची. आता आमच्या चुका कोण पदरात घेईल? आता आम्हाला कोण जवळ करेल? कोण आमच्यासाठी जगाशी लढेल? कोण आमच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरून या जगाशी लढायला आम्हाला शिकवेल? तर आमचा वारकरी संप्रदाय सांगतो, दादा काळजी करू नका. तुमची जन्मदात्री आई जरी तुम्हाला सोडून निघून गेलेली असली ना, तरी एक आई आजही तुमच्यासाठी आहे, जी अलंकापूर निवासी आहे, जिचं नाव आहे विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज.
ज्ञानाबाई माझे अनाथांची माय. ज्ञानेश्वर महाराज काय म्हटलंय? अनाथांची माय, साधकांचा माय बाप, दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ते ज्ञानेश्वर महाराज माय आहे, माऊली आहे. तुम्ही अपराध केल्यानंतर तुमची बाजू जी म्हणते ती आई आहे, तशी आमचे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. म्हणून वारकरी संप्रदायाने आम्हाला सगळं दिलं. ज्याला ताई नसेल ना त्याने मुक्ताबाईकडे बघावं. मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई माझी माय मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई माझी माय मुक्ताबाई. ती मुक्ताबाई आमची माय आहे, ती आमची ताई आहे, ती आमची बहीण आहे. ज्याला ताई नसेल त्याने मुक्ताबाईकडे बघावं. ज्याला दादा नसेल त्याने निवृत्तीनाथ महाराजांकडे बघावं, पुंडलिकाकडे बघावं. पुंडलिका हे बंधू त्याची ख्याती काय सांगू. ज्याला काका नसेल त्याने सोपान देवांकडे बघावं. ज्याला बाप नसेल त्याने पंढरीश पांडुरंगाकडे बघावं. आणि ज्याला आई नसेल ना त्याने आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींकडे बघावं. माझे ज्ञानेश्वर माऊली सगळ्या जगाची आई आहे, सगळ्या जगाची आई. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज फक्त नुसती आई नाही महाराज, तर ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही माऊली म्हणतो. काय म्हणतो ताई? माऊली म्हणतो. किती लोक आळंदीला जातात? हात वर करा बरं. आळंदीला किती लोक गेलेत? जाऊन आलेत ना? हा दिसतंय मला. हो नाही बोलत चला. आळंदीला जायचा. आळंदी, पंढरपूर, तुळजापूर, देहू. आता देहूला गेलं पाहिजे. परवा बीज आहे ना, जाणार ना? तुम्ही जाणार का बीजा जाणार? बीजेला गेलं पाहिजे, देहूला गेलं पाहिजे. जोपर्यंत देहू आहे तोपर्यंत देहूला जाऊ नये. काही काहींचा देहू नुसता खाण्यासाठीच असतो देहू, पण देहूला जाऊन या, आळंदीला जा. आणि सांगेल मी तुम्हाला, अवघ्या 16व्या वर्षामध्ये ज्ञानोबारायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी. देहूला जा, आळंदीला जा. देहूला गेल्यानंतर तुकाराम महाराजांची गाथा आणा. आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणा. दादा ऐका, ती ज्ञानेश्वरी घरी आणा. आणि घरी आल्यानंतर लाल कपड्यामध्ये गुंडाळा आणि कपाटाच्या वर ठेवून द्या. बरोबर ना? असंच करतो ना आम्ही बऱ्याचदा. मग घरामध्ये कोणी गेलं, काही प्रवचनाचा कार्यक्रम असेल, देवधर्माचा कार्यक्रम असेल, तर माणूस कपाटावरची ती ज्ञानेश्वरी आणतो, अशी धूळ झटकतो आणि बुवा समोर. त्यांना असं वाटतं ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त बुवांसाठी आहे. बुवांसाठी नाही महाराज, ज्ञानेश्वरी प्रत्येकासाठी आहे. जीवन जगणाऱ्या प्रत्येकाला जर जीवनातील दुःखांना सामोरं जायचं असेल, जीवन कसं जगावं हे कळायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ती धूळ साफ करा ज्ञानेश्वरीची. ती ज्ञानेश्वरी उघडा आणि ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर रोज सकाळी स्नान झाल्यानंतर एक तरी पान वाचा. आतुरतेने वाचा, उत्सुकतेने वाचा, तन्मयतेने वाचा, तळमळीने वाचा. किती तळमळीने, किती उत्सुकतेने. सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअपचे मेसेज जितक्या उत्सुकतेने वाचतो ना, तितकं स्नान झाल्यानंतर देवासमोर बसल्यानंतर ज्ञानेश्वरी उत्सुकतेने तळमळीने वाचा. एक पान वाचा. नका एक पान, जरा जास्त होईल तुम्हाला. नका एक पान वाचू, कमीत कमी अर्धा पान तरी वाचाल तर वाचाल. बोलत चला. अर्धा पान नका, अर्धा पान वाचू, कमीत कमी एक ओवी तरी वाचा. पण ओवी श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. पण ती ओवी वाचत असताना अतिशय उत्सुकतेने, तळमळीने, तन्मयतेने, भाव धरोणी या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयारी. भावनेने वाचा. वाचाल ना? टेन्शन आलं का काही? एक तरी ओवी वाचा, अर्धी तरी वाचा महाराज. त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही महाराज, काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये. एक ओवी वाचा, अर्धी ओवी तरी वाचा. आता काही मावशा म्हणत असतील लुगड्यावाल्या आहेत ना? आहेत का? किती आहेत? जरा लुगड्यावाल्या हात वर करा बरं. आहेत ना? का भासल्या? नाही ना? आहेत.
याच्या लुगड्यावाला काही म्हणतील, ताई तुम्ही म्हणता ज्ञानेश्वरी वाचा पण आम्हाला वाचता येत नाही, काही लोकांना वाचता येत नाही. नसेल का वाचता येईना तुम्हाला, ज्ञानेश्वरीवर बोट फिरवायचं, ओळीवर बोट फिरवायचं आणि मंत्र म्हणायचं. ओम ज्ञानेश्वराय नमः, ओम ज्ञानेश्वराय नमः, ओम ज्ञानेश्वराय नमः. ओळीवर बोट ठेवून असा मंत्र वाचा, तुमच्यावर माऊलींची कृपा होईल. माऊली ही आई आहे, माऊली जगाची माऊली आहे. महाराज तुम्हाला प्रेमाने जवळ करेल. लक्षात घ्या, रोज तुम्हाला आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेता येणं शक्य नाही, पण घरामध्ये जर ज्ञानेश्वरी असेल आणि ज्ञानेश्वरीची ओवी जर वाचली तर तुम्हाला रोज घर बसल्या माऊलींचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, ही ताकद ज्ञानेश्वरी. म्हणून रोज वाचली पाहिजे, भाव धरून वाचली पाहिजे. कारण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानदेव आहेत, प्रत्यक्ष माऊली आहेत. जे माऊली आमच्यावर कृपा करतात, जे माऊली आम्हाला जवळ करतात, आमच्या दुःखातून आम्हाला बाजूला काढतात आणि जगण्याची ताकद देतात, ते ज्ञानेश्वर माऊली आहे. आणि म्हणून त्या माऊलींकडे पाहिल्यानंतर माझ्या तुकोबरायांना आई आठवते. आई अशीच असते ना, जी लेकरांच्या हिताकरता सर्वस्व गहाण ठेवते, आयुष्यात त्याग करते. तसं माऊलींना सुद्धा जगाने लोकांनी नावं ठेवावी, संन्याशाची पोरं म्हणून हिनवावं. भिक्षा घेऊन, झोळी घेऊन भिक्षा मागण्याकरता जावं तर लोकांनी झोळीमध्ये शेण टाकावं, शेण टाकावं. ज्या इंद्रायणीमध्ये आज आपण स्नान करून स्वतःला पवित्र करून घेतो, एकेकाळी त्याच इंद्रायणीमध्ये माऊलींनी स्नान केलं. म्हणून विसोबा खेचर नावाच्या एका ब्राह्मणाने माऊलींना म्हटलं, ज्ञान्या अरे इंद्रायणीमध्ये स्नान केलं, अपवित्र केली तू इंद्रायणी, आता आम्ही स्नान करू शकत नाही. त्या संन्याशाच्या मुलांचे तोंड पाहिल्यानंतर त्या लोकांना असं वाटायचं की आता ह्यांची तोंड पाहिली आमचा दिवस खराब जाणार. काय सहन नाही केलं, काय सोसलं नाही हो, काय सोसलं नाही. लहानशा मुक्ताईने खेळता खेळता इतरांच्या लेकरांच्या खेळणीला चुकून हात लावला, मुक्ताबाईचा हात लागला, तर लोकांनी ते खेळणं इंद्रायणीमध्ये फेकून द्यावं. किती सहन केलं हो संतांनी, किती सहन केलं तुमच्या आमच्या करता. तुकोबरायांना किती त्रास दिला, एकनाथ महाराजांना किती त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींना किती त्रास दिला. पण तरी सुद्धा या जगाकडे पाहिल्यानंतर माऊलींनी म्हणावं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. असं माऊली काय उदार अंतकरण असेल. आणि म्हणून माऊलींकडे पाहिल्यानंतर आईची आठवण होते की आईचं अंतकरण सुद्धा लेकराच्या प्रती अगदी तसंच असतं जसं माऊलींचं आहे. किंबहुना आई फक्त स्वतःच्याच लेकराच्या हिताचा विचार करते, परंतु या जगामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर या जगाचा विचार करतात, हिताचा विचार करतात. आणि या जगाचं हित, या जगाची चिंता चित्तामध्ये वाहतात ते फक्त आणि फक्त संत आहेत. म्हणून त्या संतांचं वर्णन एका आईच्या रूपकातून माझे तुकोबराय करतात अभंगाच्या प्रथम चरणात. मातेची आचिंते, मातेची आचिंते, माते
सांगितल्यानंतर 2-3 बाळं इथं फिरायला लागली पटकन. पण ते कुठेही फिरत असो, तुम्ही बघा या मंडपामध्ये आई बसलेली असेल आणि लेकरू तिला सोडून गेलं ना, ती बसलेली कीर्तनात असते पण लक्ष कुठं असतं? कुठं गेला असेल, बाहेर गेला की काय, इकडं गेला की काय, तिकडं गेला की काय. ते मातेचं चित्त त्या बाळकाच्या व्याप्तीने, त्या विचारांनी भरलेलं असतं महाराज. म्हणून त्या मातेचे उपकार आहे आपल्यावर, ऋण आहे, ऋण आहे. जी सतत हिताचा विचार करत असते, सतत त्या लेकराचं चिंतन करत असते. या जगामध्ये जन्माला आल्यानंतर दादा आपल्यावर अनेक जणांचे ऋण आहे. त्याच्यामध्ये 5 ऋण महत्वाचे सांगितले गेलेले आहेत. पहिलं ऋण आहे देवऋण, दुसरं ऋण आहे भूऋण, तिसरं ऋण आहे ऋषी ऋण, चौथं ऋण आहे संत ऋण आणि 5वं ऋण आहे मातृपितृ ऋण. विठ्ठल 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 विठ्ठल. किती झाले? किती झाले? 12:15. मी ते नाही म्हणते, ऋण किती झाले? तुम्ही कोणाचं घेऊन आले का? ते कांचन गौरीचं वेगळं आणि मनपुरमचं तर अजून वेगळं. ते गोल्डचं असतं ना ऋण, सोने तारण कर्ज. असो, पहिलं ऋण आहे ते म्हणजे देवऋण. देवऋण, देवाचं आपल्यावर ऋण आहे. कारण आपल्याला नरदेह जो दिलाय ना, गोमटा नरदेह दिलाय, तो कोणी दिलाय? देवाने दिले. मरण नरदेह निधान लागणे हाती, उत्तम सार उत्तम गती. त्याने 2 डोळे दिले, 2 कान दिले, मुख दिलं, पाय दिले, बरोबर की नाही, 2 हात दिले. हे सगळं त्या परमात्म्याने आम्हाला दिलं महाराज. अनमोल किमतीचा हा नरदेह. आपल्याला त्याची किंमत कळत नाही. दात पडला, साधा रूट कॅनल करायचं असेल तर किती खर्च येतो? कुणी केलंय का? बऱ्याच जणांची रुटीन झालेली असते दात चेकिंग करायची, रूट कॅनल करा. 5-10 हजार कुठंच जात नाही महाराज, कुठंच जात नाही. बऱ्याच लोकांच्या तोंडात सोन्याचा असतील, चांदीचे असतील की नाही. किती खर्च येतो? 15,000, 20,000, 50,000. साधा रूट कॅनल करायचे, साधी ब्लड टेस्ट करायची, किती खर्च येतो. पण अनमोल किमतीचा मोल नाही याचं. फुकट दिलाय देवाने, फुकट. एक उदाहरण सांगेल आपल्याला. एक साधू महाराज होते, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. ऐकताय ना? लक्ष आहे ना? थोडं ताट बसा बरं. साधू महाराज होते, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. आणि किडन्या फेल झाल्यानंतर एक शिष्य होता, निस्सीम प्रेम करणारा, खूप गुरुभाव, त्याचा निष्ठा प्रचंड होती. महाराज, माझी एक किडनी मी तुम्हाला देतो. गुरुदेव नको नको म्हणत होते, पण शिष्य ऐकायलाच तयार नाही. शेवटी शिष्याने एक किडनी गुरूंना दान केली. कोणाला? गुरूंना. शिष्याने केली बरं का. काय प्रेम असेल, काय निष्ठा असेल. नाहीतर आजकालची निष्ठा पाहिली तर सगळी निष्ठा निसट असते. आणि आजकाल तर एवढी समाजसेवा करण्याची लोकांना इच्छा आहे, एवढी इच्छा आहे की एका पार्टीतून तिकीट मिळालं नाही तर अपक्ष उभे राहतील पण समाजसेवा करणार. काय इच्छा असते, काय इच्छा असते. इथं आजकाल सख्खे नाते, प्रेमाचे नाते कोणाला त्या ठिकाणी देत नाही, पैसा द्यायला बघत नाही. तर किडनी एका शिष्याने गुरुला दिली आणि किडनी ट्रान्सफरचं मोठं ऑपरेशन झालं. आणि जेवढं ऑपरेशन मोठं तेवढंच बिल मोठं आलं. आणि बिल मोठं आल्यानंतर त्या साधूने ते बिल बघितलं. जसं बिल बघितलं, त्या साधूच्या डोळ्यातून घळाघळा घळाघळा अश्रू व्हायला लागले. रडायला लागला तो साधू. डॉक्टर, नर्स वगैरे सगळे विचारू लागले, महाराज का रडताय? हे तुमच्याकडून आम्ही बिल घेणार नाही, तुमच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय, आम्ही तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेणार नाही. डॉक्टर म्हणतोय. महाराज म्हणतायत तू मला एवढं मोठं बिल दिलं म्हणून मी रडत नाही. महाराज काय म्हणतायत? तू मला एवढं मोठं बिल दिलं म्हणून मी रडत नाही, तर माझ्या रडण्याचं कारण वेगळं आहे. महाराज, काय कारण आहे तुमच्या रडण्याचं? अरे दादा, माझा एक अवयव खराब झाला, दुसऱ्याचा अवयव काढून तू मला बसवला, तर एका अवयवाचं एवढं मोठं बिल तू माझ्याकडून घेतोय. माझ्या भगवान परमात्म्याने, ईश्वराने मला एवढा मोठा नरदेह फुकट दिला. आतापर्यंत त्याने कधी बिल मागितलं नाही, कधी पैसे मागितले नाही, कधीच नाही मागितले. आणि त्या परमात्म्याचे ऋण आहे, उपकार आहे. आज त्याच्या उपकारासाठी, त्याने केलेल्या ऋणांप्रती माझ्या डोळ्यातून अश्रू आले. कोणाकडे मागितलंय त्याने बिल? आमच्या गावाकडे नाही मागितलं. तिकडे मागितलंय? नाही ना, कोणाकडे नाही मागत तो देव. सगळं दिलंय. नुसते इंद्रिय दिले नाही. नुसते इंद्रिय दिले असते ना तर चाललं नसतं. कारण जे प्रेत आहे त्याच्याकडे सुद्धा इंद्रिय असतात ना. त्याच्याकडे 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 डोळे आहे, 2 काय आहे. प्रेताकडे पण ते आहे, परंतु त्या प्रेताला अर्थ नाही. नुसते इंद्रिय, हातपाय, कान दिले नाही तर देवाने आपली जीवरूपी मुलगी तुम्हा आम्हाला दान दिली.
जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, हा तयाचे करीना चिंतन, तयाचे करीना चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, टाळी टाळी, ओ गायीन गुण तयाचे, ओ दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासी जीवन भवरो, जेने हा जीव दिला दान. आणि आपल्या शरीरामध्ये जो जीव आहे ना, तो जीव म्हणजे त्या देवाची मुलगी बर का, आणि तो आपल्याला दान दिलाय म्हणून देवाचे उपकार आहेत. दुसरी गोष्ट भूमातेचे उपकार आहे, ऋण आहे आपल्यावर. ज्या भूमातेवर आम्ही या पृथ्वीवर पाय ठेवत असतो, जमिनीवर पाय ठेवत असतो, म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आपली गोड परंपरा आहे. आपल्या भारतासारखी संस्कृती कुठेच नाही महाराज, कुठेच नाही. आपल्या भारतामध्ये आम्हाला संस्कृती, आमची परंपरा आहे की जो आमच्यावर काहीतरी उपकार करतो, त्याचे उपकार थोडे जरी असले ना तरी सुद्धा त्याच्याप्रती कृतज्ञता, त्याच्याप्रती आदरभाव आमच्या अंतकरणात बाळगण्याची प्रथा आहे, ही संस्कृती आहे. म्हणून भूमातेवर आम्ही पाय ठेवत असतो. ह्याच्याकरता काय करायचं, आमच्या संस्कृतीने शिकवलं की सकाळी उठल्या उठल्या काय करायचं, बेट्टी घ्यायचं का नाही, तर सकाळी जुन्या मावशांना माहिती असेल, हात समोर घ्यायचे, आपल्या करांकडे बघायचं आणि करांकडे बघितल्यानंतर काय म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. येतं ना का सगळं सपाट नाही ना, हे केलं पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी, कराच्या आग्रावर कोण वसते, लक्ष्मी असते. म्हणून पैसे मोजताना कसे मोजतो, असे मोजतो, आग्रावर अग्रभागी असते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, मध्यभागी सरस्वती असते. करमूले तो गोविंद, मूल भाग जो आहे त्या मूल भागावर गोविंद निवास करतो. करारविंदेन पदारविंदम, मुखारविंदे विनवेशयन्तं, वटास्य पत्रास्य पुटे शयानं, बालं मुकुंदं मनसा स्मरामि. मध्यभागी कराग्रे त्या ठिकाणी करमूले गोविंद त्या ठिकाणी वसतो, म्हणून प्रभाते कर दर्शनम. आणि दुसरा श्लोक म्हणायचा असतो, कुठला बरं, कुठला म्हणायचा असतो, वदनी कवळ घेता नाही, कुठला म्हणायचा दुसरा श्लोक, बोला पटकन. सकाळी उठल्या दुसरा श्लोक कुठला म्हणायचा असतो, जाऊ द्या मी सांगते. समुद्र वसने देवी, देव्यानं तुम्ही तरी बोला ना. पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तोभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. ही समुद्रामध्ये वास करणारी, समुद्र ही जिचं वस्त्र आहे, पर्वत ही जिचं स्तन आहे, आणि अशी जी पृथ्वी माता आहे, अशा या पृथ्वी मातेवर आम्ही दिवसभर नानाविध प्रकारचे कर्म करत असतो. बऱ्या वाईट गोष्टी आमच्याकडून होत असतात. आम्ही घर बांधत असताना खोदकाम करत असतो की नाही, चांगले वाईट कर्म आम्ही या पृथ्वीवर करत असतो. म्हणून कळत न कळत अनेक अपराध सुद्धा आमच्याकडून होत असतात. म्हणून त्या भूमातेला प्रार्थना करायची की मी दिवसभर ह्या पाय ठेवून माते तुझ्यावर त्या ठिकाणी कर्म करणार आहे. म्हणून हे माते, आई जसं उदरातील बालकाने लात जरी मारली तरी त्याला आशीर्वाद देते ना, तशी माते तुम्हाला आशीर्वाद दे. असे हा श्लोक म्हणून त्या भूमातेच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा आम्ही प्रयत्न करायचा असतो. भूमातेचे ऋण आहे. तिसरे ऋण आमच्यावर ऋषींचे आहे. ऋषींचे ऋण का आहे त्याचं कारण आहे, वेद हा भगवंताने निर्माण केला, पण वेदाचा अर्थ आम्हाला माहिती नव्हता. तर वेदाचा अर्थ सोपा सोपा ज्यांनी करून सांगितला ते म्हणजे ऋषी आहे. आणि ऋषींनी पुराणांची निर्मिती केली, आणि पुराणांतून आम्हाला हरी काय आहे, तत्व काय आहे हे आम्हाला कळलं. म्हणून ऋषींचे ऋण आहे. चौथे ऋण आमच्यावर संतांचे ऋण आहे.
ऋषींनी पुराणांची निर्मिती केली, पण पुराणं सुद्धा आम्हाला तितकेसे कळत नव्हते. म्हणून पुराणातला अर्थ, पुराणांची आचारसंहिता ज्यांनी आम्हाला जगून दाखवली ते म्हणजे संत आहेत. म्हणून संतांचे आमच्यावर ऋण आहेत. त्यांनी हाताला धरलं आणि सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे. तुकोबरायांनी म्हणावं, ऋषी जे जगले ते करण्याकरता आणि ते सगळं कार्य करण्याकरता आमचं या ठिकाणी अवतीर्ण झालेले. बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. साधू संतांनी आम्हाला जगून दाखवलं. आपल्या परिसरामध्ये झालेले थोर संत सद्गुरू वामन बाबा महाराज, सद्गुरू सावळाराम बाबा महाराज यांचे उपकार आहेत आमच्यावर. मी तर म्हणेल तुम्ही कोणाचे फोटो घरात लावा नका लावू मी सांगणार नाही, पण या परिसरातील प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये सद्गुरू वामन बाबा आणि सद्गुरू सावळाराम बाबांचा फोटो असलाच पाहिजे, कारण त्यांचे आमच्यावर ऋण आहेत. काय सांगू सावळाराम बाबांनी आम्हाला हाताला धरलं नसतं दादा तर आम्हाला पंढरी कोणी दाखवली असती, कोणी दाखवली असती. त्यांनी हाताला धरलं आणि आम्हाला पंढरीनाथाच्या दर्शनाला नेलं, वारी करायला शिकवली, आळंदी पंढरपूरला साधूंनी नेलं सावळाराम बाबांनी. म्हणून मला फार आनंद वाटला ज्यावेळेस इथल्या होणाऱ्या उड्डाणपुलाला कुठल्या नेत्याचं नाव न देता सरकारने सद्गुरू सावळाराम बाबांचं नाव दिलं. हे वारकरी संप्रदायाकरता सद्गुरुनाथ माझी जय हो. दावी आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझी टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझी माय दावी आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझे माय दावी आपले कोमल पाय. बाबा माऊली करी कृपेची सावली, बाबा माऊली करी कृपेची सावली, बाबा माऊली करी कृपेची सावली. सद्गुरुनाथ माझी आम्ही आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझे माय दावी आपले कोमल, सद्गुरुनाथ माझी माय दावी आपले कोमल, सद्गुरुनाथ माझे सद्गुरुनाथ माझी माय
दावी आपुले कोमल पाय. सावळाराम बाबांची कृपा आहे महाराज. या संतांचे ऋण आहे आमच्यावर, कारण ऋषींनी सांगितलेला तो अर्थ नाही कळत आम्हाला. म्हणून येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून या काळा, बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. सावळाराम बाबा, वामन बाबा यांनी हा परमार्थ आम्हाला जगून दाखवला, शिकवला. परमार्थ हाताला धरून शिकवला. म्हणून आज आपल्या या परिसरामध्ये आज हा परमार्थ होतोय ना, ही त्यांची कृपा आहे, हा त्यांचा आशीर्वाद आहे, नाही तर नाही. म्हणून संतांचा आशीर्वाद जर तुमच्यावर असेल ना, समाजाला काय पाय ओढायचे ते ओढू द्या, किती खाली करायचं ते खाली करू द्या, काही नावं ठेवायचे ते ठेवू द्या, तुम्ही परमार्थ सोडू नका. सावळाराम बाबांची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सोडू नका. त्यांनी मार्ग दाखवलाय. त्या संतांचे ऋण आहे. आणि 5वे ऋण आमच्यावर आहेत ते म्हणजे मातृपितृ ऋण. आई वडिलांचे आमच्यावर ऋण आहे. कारण आम्हाला देवाने जरी त्या ठिकाणी जन्माला घातलं असतं तरी जन्म देण्याचं साधन जे झाले, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला जन्म मिळाला, ते म्हणजे मातृदैव आहे आणि ते म्हणजे पितृदेव आहेत. हे 2 सोन्याचे खांब आहेत प्रत्येक घरामध्ये. स्वर्गात जाण्याचे 2 रस्ते म्हणजे आई वडिलांचे 2 पाय आहेत बरं का. आणि सांगेल तुम्हाला, ज्याने ज्याने या हाताने आई वडिलांचे पाय दाबलेत ना, ऐकताय ना दादा, ज्याने ज्याने या हाताने आई वडिलांचे पाय दाबलेत, आयुष्यभर त्याला त्या हाताने कोणासमोर भीक मागायला लागणार नाही. एवढी ताकद त्या आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये असते. एवढं मोठं ते करून जातील. पण आम्ही सेवा केली पाहिजे. आई वडिलांचे ऋण आहे, त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. आणि आई वडील गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ आम्ही पिंडदान केलं पाहिजे. त्यांच्या प्रित्यर्थ आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. दानधर्मादी अन्नदानादी कार्यक्रम आम्ही केले पाहिजे. का केले पाहिजे महाराज? का केले पाहिजे? याचं कारण आहे, जिवंतपणे त्या आई वडिलांनी आमच्यासाठी केलं. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आमची काळजी वाहिली. त्यांनी आमच्या हितासाठी प्रयत्न केले. तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन कृती. हे संतांनी, हे आईने केलेलं आहे, वडिलांनी केलेलं आहे, तुमच्या आमच्यासाठी केलं. म्हणून ते गेल्यानंतर आम्ही नामस्मरण केलं पाहिजे, पिंडदानही केलं पाहिजे, कर्मकांडही केलं पाहिजे, अन्नदानही केलं पाहिजे, वस्त्रदानही केलं पाहिजे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, आपण अन्नदान करतो, चांगली गोष्ट आहे, मी कौतुक करेल त्याला. जो आई वडील गेल्यानंतर पिंडदान, अन्नदान, वस्त्रदान हे सगळं कार्य करतो, नक्कीच मी त्यांचं कौतुक करेल, नक्कीच कौतुक करेल. पण अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगेल, तुम्ही दानधर्म करत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट करा. आपण अन्नदान करतो दादा, आपण वस्त्रदान करतो, गोडाधोडाचं जेवण ठेवतो, चमचम देतात आपल्याकडं, देतात ना, हां, एक गोडाचं जेवण करतात. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, हे करत असताना आपल्या आईवडिलांप्रित्यर्थ कधीतरी अशा ठिकाणी जा आणि त्यांना जाऊन द्या की ज्यांना खरोखर खायला मिळत नाही. आपण अशा लोकांना म्हणजे आपल्या नातेवाईकांना, भाऊबंधांना आपण अन्नदान करतो, जेवू खाऊ घालतो. पण कधीतरी आदिवासी पाड्यावर जा, ज्यांना 2 वेळेचं जेवण मिळणं मुश्किल आहे. 2 वेळेचं काय, 1 वेळेचं ज्यांना मिळत नाही, तिथं जाऊन द्या. आईवडिलांच्या प्रित्यर्थ द्या, आईवडिलांच्या नावाने द्या, नका जास्त देऊ. मी तर म्हणेल 100 रुपयाचे जरी बिस्किट पुढे घेऊन गेले ना, लहान मुलाला वाटले ना, काय लहान मुल, त्या आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. कधीतरी एखाद्या वीट भट्टीवर जा, त्या लहान लहान मुलांना कपडे वाटून या, काहीतरी गोडाधोडाचं जेवण द्या. लक्षात घ्या, इथं केलेल्या अन्नदानापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य तिथे केल्यानंतर तुम्हाला मिळेल, ही ताकद आहे. म्हणून आम्ही केलं पाहिजे, अन्नदानादी कार्यक्रम केलं पाहिजे, कर्मकांड केलं पाहिजे. पण काही लोक म्हणतील, ठीक आहे, आम्ही अन्नदान करतो, कर्मकांड करतो, पिंडदान करतो, वर्षश्राद्ध करतो, ब्राह्मणाला बोलवतो, सगळा विधी करतो, मग कीर्तन भजन ठेवायची काय गरज आहे? तर त्याचंही उत्तर मी तुम्हाला देईल. कर्मकांडामध्ये चूक होऊ शकते, चूक होण्याची दाट शक्यता आहे. मग ज्यावेळेस कर्मकांडामध्ये चूक होते ना, त्यावेळेला आम्ही हा नामस्मरणाचा गजर केला तर कर्मकांडातील चूक, कर्मकांडातील दोष या नामस्मरणामुळे निघून जातात. हे हरिपाठामध्ये आमचे ज्ञानोबाराय म्हणतात, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक, सर्व दोष हरण
दोषहरण, सर्व दोष जातात या हरिकीर्तनामध्ये, या नामस्मरणामुळे. म्हणून मातृपितृ ऋण आहे. मग मातृपितृ ऋणाच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यावेळेला आम्ही हरिकीर्तन का ठेवलं पाहिजे, त्याचं दुसरं कारण आई गेल्यानंतर आम्हाला आई म्हणून जे असतात ते आमचे संत असतात. आणि त्या संतांची महती काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. त्या संतांची महती काय आहे. आई आमच्यासाठी डॉक्टर आहे की नाही. मुलाला एखादा आजार झाला, काही ताप वगैरे आला, नुसती गोळ्या औषधं मेडिकलमधून आणते असं नाही. तिला माहिती असतात. डॉक्टर भेटो न भेटो तिला गोळ्यांचं नाव, औषधाचं नाव सगळं माहिती असतं. तेवढंच नाही, घरगुती काय औषधं करायची हे सुद्धा आईला माहिती असतं. आई मुलासाठी डॉक्टर आहे. आई मुलासाठी उत्तम वकील आहे. गावातल्या सगळ्या मावश्या त्या आईकडे आल्या आणि तिला सांगितलं ना, तुमचा पिंट्या अशी असा वागतो, अशी अशी मस्ती करतो, गावाला त्रास देतो. आई ही आपल्या बाळाची एक उत्तम वकील आहे. ती अजिबात त्याची बाजू पडून देणार नाही. सगळ्या गावातल्या मावश्या जरी आल्या ना आणि सांगितलं मावशी तुमचा मुलगा असा असा वागतो, ती पहिलं वाक्य म्हणते, तुमचंच काहीतरी चुकलं असेल, नाहीतर माझा पिंट्या तसा अजिबात. तिचा पिंट्या म्हणजे अख्ख्या दिव्या गावातील सद्गुणी मुलगा, सद्गुणी मुलगा. आणि हे आपलीच आईला वाटतं असं नाही महाराज. या जगाचा मालक, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला गोकुळामध्ये खेळू लागला, दही दूध तुपलोनी सुरू लागला ना, त्यावेळेला सगळ्या गवळणींनी यावं आणि यशोदेला गाराणे सांगावे, यशोदे अगं तुझा कृष्ण खोड्या करतो, चोऱ्या करतो, सांग ना. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. काय करू यशोदे, गोकुळात राहू की जाऊ, सांग तू असं करतो तसं करतो. त्यावेळेस सगळ्या गवळणींनी मिळून गाराणे सांगावे, पण अख्ख्या गवळीनं एकटी यशोदा पुरत होती महाराज. एकटी यशोदा उभी राहायची, पदर कमरेला खोचायची आणि उभी राहायची. आणि उभी राहिल्यानंतर त्या सगळ्या गवळणींना म्हणायची, माझा कृष्ण तसा अजिबात, तुम्हीच चुकीचे आहे, तुम्हीच काहीतरी केलं असेल. माझा कृष्ण किती नटखट आहे, किती सुंदर आहे. तो कशाला तुमच्या घरी दही दूध तूप लोणी चोरेल. त्याच्या घरी 9 लाख गाय आहे, तो चोरणार नाही. तुम्हीच काहीतरी खोड केली असेल. काय खोड केली असेल. तुम्ही लपुनियाचा भवरा घे, तुम्ही लपुनियाचा भवरा, अळघेता शारंग धरा घे, अळघेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 घे, गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 घे, गोकुळच्या नारी. तुम्ही लपुनियाची गोटी घे, तुम्ही लपुनियाची गोटी, अळघेता जग जेठी घे, अळघेता जग जेठी. तुम्ही ठाईच्या ओढाळा घे, गोकुळच्या नारी, तुम्ही ठाईच्या ओढाळा घे, गोकुळच्या नारी. सगळ्या गवळणींनी घराने सांगावे, पण यशोदेने काय म्हणावं, माझा कृष्ण तसा. अख्ख्या गावाला पुरून ओरायची यशोदा. शेवटी गवळणी थकल्या आणि गवळणीने हात जोडले. इथून कोणाला बोला ना, आईला. यशोदा आईला हात जोडले आणि गवळणी म्हणतायत, या जगामध्ये 2च धर्मात्मा आहे. या जगामध्ये 2च धर्मात्मा जन्माला आले. एक म्हणजे यशोदा आणि दुसरा म्हणजे तुझा कृष्ण, तुझा पोरगा. महाराज आपल्या आईसाठी, आई जी असते ना ती उत्तम वकील आहे. किती चुका केल्या ना तरी त्या अपराधांवर पांघरून टाकते ती आई आहे. ते न्यायालय असे आहेत की जिथे तुम्हाला अपराधांना ती शिक्षा आहे. पण या जगामध्ये एकच मायालय असं आहे की तुम्ही किती अपराध केले ना तरी तिथे तुम्हाला शिक्षा नाही. सर्व गुणी जिथे माप आहे ते फक्त मायालय आहे आणि त्या मायालयाचं नाव आहे आई. ती उत्तम वकील आहे, ती मुलासाठी डॉक्टर आहे, ती मुलासाठी शिक्षक आहे. मुलाला शिकवते, ती शिक्षक आहे की नाही, ती मुलासाठी शिक्षक आहे. तिला जरी येत नसेल तरी त्याला शिकवते आणि जरी तिला कळत नसेल तरी काठी घेऊन त्याच्या मागं लागते, बस अभ्यासाला, बस अभ्यासाला, बस अभ्यासाला. 17 वेळा त्याला सांगत असते. ती त्याच्यासाठी शिक्षक आहे. बऱ्या वाईट, योग्य अयोग्य, धर्म अधर्म, पुण्य पाप याचं ज्ञान देते मुलाला. संस्कारांनी मोठं करते, शिक्षक आहे. महाराज या जगामध्ये एक शिक्षिका अशी झाली की जिने आमच्या महाराष्ट्राला घडवलं, जिने आमच्या राजाला घडवलं. ज्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या शिक्षिकेचं नाव आहे माँसाहेब जिजाऊ. शिकवलं की नाही, स्वराज्य घडवायला शिकवलं. लहान असताना राजे जेवत असताना आईने राजांना शिकवावं. काय शिकवावं, रमी कसा खेळावा.
पबजी कसा खेळ हे शिकवलं का? आईने मोबाईल दिला नाही. आईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेवण करत असताना, त्यांना घास भरवत असताना शिवाजी महाराजांना राम सांगितला, रामाचा पराक्रम शिकवला, कृष्णाची नीती शिकवली, कृष्णाची नीती शिकवली. मोठमोठे राजे महाराजे कसे लढले ती युद्ध नीती माझ्या राजाला शिकवली. आणि उत्तम शिक्षिका जिजाऊ झाली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा महान राजा आमच्या या महाराष्ट्राला मिळाला, कारण आई एक उत्तम शिक्षिका होती, एक उत्तम शिक्षिका होती. तिसरी गोष्ट, आई शिक्षिका आहे. आणि चौथी गोष्ट, आई त्या मुलासाठी बँक आहे. बँक असते का नाही? 2000 रुपये नवऱ्याने किराणा मालाला दिले तर काटकसरीने 1500च भरतोय, 1500चाच भरते. आणि 500 रुपये तांदळाच्या डब्यामध्ये लपून 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 ठेवते. काही काहींचे तर डबे भरले होते 2018ला. जशा नोटा बंद झाल्या, काही पुरुषांना फटका बसला आणि काहींना फटके बसले. का? कारण डबेच्या डबे आता बदलायच्या कशा नोटा, काय करायचं असा प्रश्न निर्माण. पण काढून ठेवते आणि स्वतः करता कधीच वापरत नाही बरं का. इथं बसलेल्या दादा, तुम्हाला असं वाटत असेल आपल्या खिशातून पैसे गायब होतात? वाटत नाही, ते खरंच असते. 1500चा किराणा भरते, 500 रुपये वेगळे काढून ठेवते. पण माझी मावशी ना, ही आई आहे ना, ही स्वतःसाठी नाही काढत दादा. अरे घरामध्ये काही अडचण निर्माण झाली, काही दुःख आलं, काही संकट आलं तर त्याच डब्यातले खर्च करते ती पैसे. घरासाठी ती बँक असते, लेकरासाठी बँक असते. बापाकडे मागितले तर बाप लवकर देईल की नाही सांगता येत नाही. पण कळवळा अंतकरणात असलेली आई पटकन तांदळाच्या डब्यातून 10 रुपये तरी लेकराच्या हातात काढून देते, ती त्याची बँक आहे. आता ऐका, जसं आई मुलासाठी करते तसे आमचे संत सुद्धा या जगाचे ते डॉक्टर आहेत, या जगाचे ते शिक्षक आहेत, या जगाचे ते वकील आहेत, आणि या जगाचे संत म्हणजे बँक आहेत. या जगाचे संत म्हणजे डॉक्टर आहेत. या संतांनी आम्हाला व्यावहारिक जीवन जगण्याकरता काय खाल्लं पाहिजे हे सुद्धा सांगितलं, कसा विहार असला पाहिजे हे सुद्धा सांगितलं. युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार, म्हणजे ते डॉक्टर आहेत. एवढंच नाही, या जगात सुखाने राहायचं असेल तर काय खाल्लं पाहिजे हेही सांगितलं. आणि परलोकात जर जायचं असेल तर काय केलं पाहिजे, तिकडे सुखात राहायचं असेल तर काय श्रवण केलं पाहिजे आणि काय ग्रहण केलं पाहिजे हे सुद्धा आमच्या संतांनी सांगितलं. ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल, म्हणजे ते डॉक्टर आहेत. दुसरी गोष्ट, संत शिक्षक आहेत. शिक्षक आहेत, जसं आईने आम्हाला शिकवलं तसं संतांनी आम्हाला शिकवलं. अर्भकाचे साठी पंथे हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत वकील आहेत. संत आमची बाजू देवाकडे मांडतात. म्हणून तुकोबारांनी संतांकडे प्रार्थना केली की तुम्ही आमची बाजू मांडा, कारण तुम्ही उत्तम वकील आहात. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुळती. काय करावं? अनाथ अपराधी पतिता आगळा, परिपाया वेगळा नका करू. आणि संत ही आमची बँक आहे, कारण संतांनी आमच्याकडे जे धन दिलंय ना, ते धन नाशिवंत नाहीये, ते धन अविनाशी आहे. असं अविनाशी परमार्थ नावाचं धन आम्हाला संतांनी हातात दिलं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. हे संतांनी धन आमच्याकडे दिलं, हा ठेवा आमच्याकडे दिला. का दिला हो ठेवा? कारण संतांना आमच्या हिताचा कळवळा होता, आणि म्हणून त्यांनी त्या कळवळ्यापोटी हे नामस्मरणाचा मार्ग आम्हाला आमच्या साधू संतांनी शिकवला. तेच नामचिंतन सगळ्यांना करायचं. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भगवंताच्या भजन करावं, जय जयकार करावा. विठोबा रखुमा
संत वेगळे नाही. आई गेली ना, आता संतांकडे पहा आणि संतांना शरण जा. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे. मी या परिवाराला सांगू इच्छिते की आपण या परिवाराने बसून राहा या परिवाराने आईंसाठी केलं आणि आईंनी तीर्थयात्रा नामस्मरण या सगळ्या गोष्टी केल्या. उपासनेला बसताना किती पायाला कळ लागली तरी आई उठत नव्हत्या. म्हणून खरी श्रद्धांजली आईनं तीच असेल ज्यावेळेस हा परिवार सुद्धा आळंदी पंढरपूरची वारी करेल, तीर्थयात्रा करेल, नामचिंतन करेल, नामस्मरण करेल. हे ज्यावेळेस करेल ना त्यावेळेला खरोखर खऱ्या अर्थाने त्या आईला खरी श्रद्धांजली मिळेल. आणि हे गरजेचं आहे. हे संतांनी सांगितलं, लक्षात घ्या. आम्ही ते केलं पाहिजे. आईच्या जवळ गेल्यानंतर शीण जातो, देह विसरी आपुला. जवळी घेता शीण गेला, जवळ शीण जातो महाराज. आईच्या मांडीवर डोकं टेकवलं ना की जगातील सगळे दुःख माणूस विसरतो की नाही दादा? सगळे दुःख विसरतो. तसं संतांच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा जीवनातील सगळे दुःख तुम्ही विसराल. संत तुम्हाला आपुलकीने प्रेमाने जवळ करतील. म्हणून त्यांना शरण जा. त्यांनी सांगितलेल्या भजनाच्या मार्गावर चला. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळा धारण करा. साळाराम बाबांनी हे खरं सोनं, हे खरं धन आम्हाला सांगितलंय. हे घातलं पाहिजे गळ्यामध्ये. किती सोनं गळ्यात घाला, एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि किती सोनं जरी घातलं तरी स्मशानभूमीत जाताना ते आम्हाला काढायला लागणार आहे का ठेवायचंय? कोण घेऊन जातं स्मशानभूमीत? कोणीच नाही घेऊन जात. जे आम्ही गळ्यामध्ये घातलंय ते खरं खोटं आहे, मग द्या काढून. खरं नाही महाराज ते. या लौकिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर त्याला किंमत मिळते, पण अलौकिक दृष्टीने परमार्थाच्या दृष्टीने त्याला किंमत नाही. आमच्या संतांनी सांगितलं, दादा रे, सोनं गळ्यामध्ये घातलं तर एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ घातली तर सारं जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तुळशीच्या माळेत. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कडवळा वैष्णवांचा. हे संतांनी आम्हाला सांगितलं. पवित्र भगवंताचं नाम मुखामध्ये राहू द्या. कारण हातातून केलेलं दान आणि मुखातून निघालेलं नाम हे कधी व्यर्थ जात नाही. ते घेतलं पाहिजे. म्हणून आमच्या तुकोबारायांनी आईच्या रूपकाच्या माध्यमातून हा गोड संदेश आपल्याला दिला आणि हाच संदेश आपल्यापर्यंत कृपया देण्याचं कार्य या ठिकाणी केलं. मला सांगायला आनंद वाटेल, महाराजांनी परंपरेचं वर्णन केलं. या ठिकाणी सुद्धा एक गोड परंपरा या परिसराला आहे. अनेक शिष्यमंडळी त्यांची या ठिकाणी आहे. ते म्हणजे सद्गुरू प्रातस्मरणीय श्रीपाद बाबा यांचे शिष्यमंडळी या ठिकाणी आहेत. आणि बाबांनी जो परमार्थाचा मार्ग दाखवला त्या परमार्थाच्या मार्गावर आम्ही चाललं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने हा संपूर्ण परिवार या अध्यात्माच्या वाटेवर चालतोय. मला आनंद वाटेल सांगायला, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. मुलाबाळांनी सुद्धा आईसाठी खूप केलं, सुनांनी सेवा केली खूप, मुलांनी सुद्धा केलं. आई ॲडमिट असताना, आजारी असताना अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला सगळ्या मुलाबाळांनी. मी कौतुक करेल, त्यांचा धन्यवाद देईल. आईने जसं केलंय तसं तिच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपण सुद्धा केलं पाहिजे. आणि ह्या मुलाबाळांनी केलं. हे असणारी सर्व मुलं बाळं, श्री नितेश भगत, सतीश भगत, सौ सुजाता पावशे मुलगी आणि सौ प्रमिला वाईले मुलगी, या संपूर्ण परिवाराचे मी या ठिकाणी आभार मानेल. कारण आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर आई वडील जिवंत असताना सेवा केली पाहिजे. आणि अजून एक गोष्ट सांगेल, आई वडील गेल्यानंतर तुम्ही मोठे मोठे कार्यक्रम ठेवाल, भरपूर मोठी पंगत द्याल, गोडाधोडाचं जेवण कराल, दिवे काय, हार काय, ताटं काय, काय काय वाटाल. जरूर वाटलं पाहिजे, ज्याची क्षमता असेल तसं वाटलं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादा, आई वडील जिवंत असताना जर तुम्ही त्यांची सेवा केली नाही आणि मेल्यानंतर काहीही वाटलं ना तरी त्यांना मुक्ती मिळणं शक्य नाही. का? कारण तुम्ही जिवंत असताना त्यांची सेवा केली नाही. त्या करण्याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून आम्ही ते केलं पाहिजे. आणि हे ह्या परिवाराने केलंय. आई वडील जिवंत असताना सुद्धा त्यांची सेवा केली आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यासाठी केलंय. म्हणून या परिवाराचे आभार मानेल. ज्यांनी या कार्यक्रमाचा निरोप आम्हाला दिला, आमच्या गोडसई गावामधील आणि या परिसरामधील अतिशय गोड गळ्याचे, गोड भजनी गायक असणारे, आमच्यावर निस्सीम प्रेम करणारे, स्नेह करणारे आमच्या गावातील ज्ञानेश्वर आप्पा धुमाळ यांचे मी या ठिकाणी आभार मानेल. कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ही सर्व गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले. गोड अशी गायनाची साथ करणारे वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत वारकरी असे आदरणीय हरिभक्तपरायण प्रमोद दादा महाराज पाटील, त्याचप्रमाणे आमचे
गाणं कोकिळा, कोकिळेसारखा गोड आवाज ज्यांचा आहे आमचे देवीदास महाराज, त्याचप्रमाणे आमच्या शशिकलाताई आज या ठिकाणी उपस्थित राहिल्या. उत्तम गायिका आहेत, हरिपाठ त्यांचं भजनी मंडळ आहे मोठं, लेकीसारखं माझ्यावर प्रेम करतात आई, आज या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याचप्रमाणे मृदुंगाची गोड साथ अमित महाराजांनी दिली, अमित महाराजांनी अगदी मित साथ आम्हाला दिली. आणि तबलजी आमचे महेंद्र महाराज पारधी, अतिशय गोड महाराजांनी या ठिकाणी साथ दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आमचे मिस्टर आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार. आणि विनेकरी आई आपले सुद्धा एकदा विनेकरी आईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. मी ज्यावेळेस घरामध्ये गेले मला मोठा प्रश्न पडला होता की विना कोण घेणार, विना कोण घेणार. मग आई ज्यावेळेस आल्या ना मला दिसलं माळकरी आहेत, घेतील विना, पण नंतर दुसऱ्या क्षणाला विचार आला की कदाचित एवढ्या वेळ त्या उभं राहणार नाही. तर मी थोडं कापतच आईला विचारलं, कारण जरा जुन्या लोकांशी बोलत असताना थोडं हळूच बोललं पाहिजे, कारण ते कधी काय त्यांचं होईल, काय बोलतील, काय सांगता येत नाही. पण आईंचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. मी सहज विचारलं आई विना, मी फक्त विना असा शब्द बोलले आणि आई लगेच म्हणाली इथं विना नाही घ्यायचा, इथं सेवा नाही करायची तर मग कुठे सेवा करायची. आणि घरात किती सेवा करा, किती मुलाबाळांना घ्या, त्याची किंमत थोडंसं काही झालं का सुनबाई बोलणार. म्हणून नातवाला सांभाळण्यापेक्षा कधीतरी विना पण गळ्यामध्ये घालून बघा बरं का. नातवाला तर सांभाळत नाही तर सुना येऊन मला बोलतील, ती नातवालाही सांभाळा, पण कधीतरी वारकरी संप्रदायामध्ये येऊन गळ्यामध्ये विना घाला आणि ह्या हरिकीर्तनामध्ये नाचा. आई म्हणाल्या की मला विना घ्यायचा आहे, तुम्ही काळजी करू नका, 2 काय 4 तास मी उभं राहील, पण मी तेवढं कीर्तन नाही करणार. आमच्या आई तुमचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमची उत्तम व्यवस्था दादा आपण दिली, आपले धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचे शूटिंग करणारे आमचे मोहनदादा जाधव, छंद भक्तीचा नावाचा चॅनल आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छिते, आज आपण यूट्यूब खूप लोक बघतो, पण चांगल्या लोकांना आपण फॉलो केलं पाहिजे, चांगले लोकांचे फॉलोवर चांगल्या चॅनलला आपण फॉलो केलं पाहिजे. कारण आज समाज जो चुकीच्या मार्गाला जातोय त्याचं कारण आहे चुकीच्या लोकांना तो फॉलो करतोय. म्हणून चांगल्या लोकांना फॉलो केलं पाहिजे, चांगल्या चॅनलला फॉलो केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण चांगल्या लोकांना फॉलो करतो त्यावेळेस काहीतरी चांगलं आपल्या पदरात पडतं. आणि छंद भक्तीचा आमच्या मोहनदादांचा जो चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलवर मोहनदादा जाधव हे फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायातील कीर्तन त्या ठिकाणी शूटिंग करून दाखवत असतात. आणि अप्रतिम शूटिंग क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी दादांची आहे. आणि कीर्तनं स्वतः शूटिंग करतात, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता गावोगावी जाऊन या सोशल मीडियाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसाराचं एक महान कार्य जसं कीर्तनकार करतो तसंच ते सुद्धा ते करतायत. म्हणून दादा आपले खूप खूप आभार. या ठिकाणी आज सुट्टीचा दिवस आहे, इंजिनियर आहेत, ते रोज कामाला जातात, पण आज सुट्टी असून सुद्धा रविवार आहे आणि रविवारचा दिवस सुट्टीवाल्यांसाठी किती महत्त्वाचा असतो, एक रविवार म्हणजे किती महत्त्वाचा असतो. पण असा असून सुद्धा या ठिकाणी शूटिंग करण्याकरता एवढा दूरवर प्रवास करून दादा आले, आपले सुद्धा खूप खूप आभार. या परिवाराचे आभार मानते. इथे बसलेल्या सगळ्या मातृभगिनी वर्ग, पितृवर्ग सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना बोलताना काही चुकलं असेल माझं मला परत करा. आणि जे काही चांगले असेल ते माझ्या सद्गुरूंचं समजून घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.